चला मी तुम्हाला आपला 3 नंबरचा जे कलिंगडचा प्लॉट आहे का ते तुम्हाला पूर्ण दाखवते. तुम्ही पहा कसा वाटला. मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या कलिंगडचा कलर कसा वाटायला आणि कसं दिसायला. आपल्याला कलिंगड लागलेत का भरपूर तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये. हे पहा मी आता दिवस मावळला आहे म्हणजे 6 वाजले तर म्हणलं थोडं फिरावा, म्हणलं हे असं डुकरासाठी लावलं आहे वगैरे, म्हणलं थोडं प्लॉटमधून जावा, म्हणलं बघावं एकदा माल कसा आहे, आपल्याला भरपूर माल लागला का पातळ माल लागला तर म्हणलं एकदा चेक करावं. तर चला तुम्हाला दाखवते. पण मी पा ह्या चपला घेऊन हातामध्ये चप्पल घालून जमत नाही, कारण की आपल्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये चप्पल घेऊन चालत नाही, म्हणून चप्पल हातामध्ये घेऊन जावं लागते. कारण की कलिंगडाच्या झाडावर पाय पडेल म्हणून चप्पल हातात घेऊन चालावं लागते. कलिंगड खूप छोट्या लेकरासारखं सांभाळावं लागतं. एकदा जर शेंड्यावर पाय पडला ना ते शेंडा पूर्ण मरून जाते. हे पहा चला मी तुम्हाला आपला प्लॉट दाखवते. कसं वाटायला तुम्हाला सांगा, कलिंगड पण कसे वाटायले तुम्हाला मला सांगा. हे पहा असं जावं लागतं. हे कलिंगडचा प्लॉट आहे आपला. किती सुंदर दिसायला, किती मस्त कलर पण वाटायला. हे पहा पूर्ण प्लॉट आहे आपला. हे त्या आजूबाजूने मी साड्या पण भरपूर लावल्यात. हे पहा चला मी तुम्हाला एक मोठं कलिंगड पण आलं इथं. मी मोठं कलिंगड पण तुम्हाला दाखवते. हे पहा तुम्हाला पाहायचं का मोठं कलिंगड तुम्हाला दाखवते. हे पहा हे पहा मोठं कलिंगड. हे एक किती मस्त गोल पण दिसायले, किती सुंदर दिसायले. हे आपल्या कलिंगडचा 3 नंबरचा प्लॉट आहे. तर चला मी तुम्हाला अजून समोर पण दाखवते आपल्या कलिंगडचा प्लॉट कसा वाटायला, तुम्हाला कलर कसा वाटायला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अजून मी पुढं जाते. हे पहा इथं भरपूर कलिंगड दिसायला पाहे, म्हणजे मस्त कलिंगड लागले तर खूप छान पण लागले. तर आपली क्वांटिटी आणि क्वालिटी एकच नंबर आहे बघा कलिंगडच्या. हे पहा हे कधी कधी असं पाल्यामध्ये दिसत पण नाही कलिंगड, खूप मोठं झालेलं दिसतंय. खूप डायरेक्टच म्हणजे कसं अचानकच 2 किलोचं कलिंगड दिसतं. हे पहा तुम्हाला दाखवायचं का. हे पहा चप्पल मी साईडला टेक. हे पहा हे पहा कलिंगड दिसलं का तुम्हाला बघा, पाल्यामध्ये खूपच लपून बसतं. हे छुपा रुस्तम म्हणते त्याला. बघा किती मोठं झालंय. आणि हे पहा साईडला छोटंसं दाखवायचं तुम्हाला, छोटंसं कलिंगड. हे पहा साईडला छोटंसं आणि लपून बसते पाल्यामध्ये, ते मोठं कलिंगड असतं या. तर चला तुम्हाला अजून पुढं दाखवते, म्हणजे आपला प्लॉट भरपूर मोठा आहे. चला मी अजून तुम्हाला भरपूर कलिंगड दाखवते. मला पण असं फिरायला मस्त वाटतं ना ह्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये, खूपच छान आवडते मला प्लॉटमध्ये फिरायला. हे पहा आता इथं पण 2 गोसल. हे पहा याला खूप जपावं लागतं लेकरासारखं. हे पहा इथं हे कलिंगड घोसलं. हे पहा हे पण पाल्याखाली चाललं पडे. हे पहा हे पण पाल्याखाली लपून बसलं. आणि साईडला पण अजून एक आहे बघा, हे पण कसं लपून बसलंय, खूपच लपून बसलंय. चला मी अजून तुम्हाला पुढे दाखवते. हे 3 नंबरचा प्लॉट आहे आपला, म्हणजे 3 नंबरचं ढेल आहे या. चला मी तुम्हाला अजून पुढे दाखवते आपल्या कलिंगडचा प्लॉट कसा वाटला तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पहा इथं म्हणजे मंचिंगचा पाईप इथं पडलेला आहे. चला तुम्हाला दाखवते. हे पहा इथं एक बघा, हे बी कसं लपून बसले बघा. हे बी कलिंगड कसं लपून बसलं. हे पहा दिसलं का तुम्हाला. हे पहा कसं मस्त लपून बसलं. हे पहा बघा छुपा रुस्तम. बघा हे बी किती लपून बसले. मला पाहिलं ना कलिंगडचा प्लॉट हा खूपच आनंद वाटतंय. मला खूपच आनंद वाटतंय, कारण की आम्ही कष्ट केले असत ना, त्यामुळे मेहनतीचं फळ ते आहे ना. कष्ट केलेले कधीच वाया जात नाही, आणि जिथं मेहनत केली का तिथं मेहनतीचं फळ 100% भेटतंय, माहिती आहे का. हे पहा पूर्ण दाखवते तुम्हाला. हे पहा आपला कलिंगडचा प्लॉट. हे पहा सूर्योदय पण निघाला, म्हणजे दिवस मावळलाय. हे पहा 6 वाजलेत ना. हे पहा कसं चमकायला. ते पहा 6 वाजलेत ना त्यामुळे.